भाजपा नेता और विधायक गोपीचंद पडळकर को वरिष्ठ नेता शरद पवार पर किए गए विवादास्पद बयान के मामले में बारामती न्यायालय से निर्दोष मुक्त कर दिया गया है। 2020 में कोरोना काल के दौरान पडळकर ने शरद पवार को लेकर ये कहा था कि शरद पवार ही महाराष्ट्र को हुआ कोरोना है। इस विवादित बयान के बाद राष्ट्रवादी कांग्रेस के शहराध्यक्ष अमर धूमाल ने बारामती शहर पुलिस स्टेशन में उनके खिलाफ मामला दर्ज कराया था। पडळकर को इस केस में कई बार समन जारी किया गया, लेकिन वे कोर्ट में हाजिर नहीं हुए थे। अब बारामती न्यायालय ने इस मामले में उन्हें बरी कर दिया है। गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 318/2020 अन्वये भारतीय दंडविधान कलम 505 नुसार याच्यातील फिर्यादी अमर धुमाळ यांनी एक केस दाखल केलेली होती। त्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे API मुकुंद पालवे या साहेबांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून त्या अनुषंगाने चार्जशीट या कोर्टापुढे दाखल केलेलं होतं। चार्जशीट दाखल झाल्यानंतर मी कोर्टाने या कामी एकूण 4 साक्षीदार तपासल्यानंतर आज रोजी या कामी कोर्टाने पडळकर साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्या कामी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व झालेला पुरावा या अनुषंगाने सर्व पार्श्वभूमी पाहता कोर्टाने आज रोजी गोपीचंद कुंडलिक पडळकर साहेबांची या केसमधून निर्दोष मुक्तता केलेली आहे। निरीक्षण नोंदवत असताना 502/505 जे कलम आहे भारतीय दंडविधान कलम याच्यातील ज्या तरतुदी आहेत याच्यातील एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे 505(2) खाली येत नसून जर का एखाद्या व्यक्तीने हे विधान कास्ट, कम्युनिटी, रिलीजन, पंथ, धर्म, संप्रदाय याच्याबद्दल जर ते असेल त्याच्याबद्दल तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं आमचं सुरुवातीपासून कोर्टाला सांगणं होतं। त्या अनुषंगाने तपासी अधिकारी यांनाही आम्ही त्यांना तसंच प्रश्न विचारलेले होते। तपासी अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं की पडळकर साहेबांनी जे काही विधान केलेलं होतं त्या विधानाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची दंगल किंवा दोन धर्मांमध्ये जातीपंथामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अराजकता निर्माण झालेली नव्हती। हाच मुद्दा आम्ही कोर्टालाही त्या ठिकाणी सांगून दिलेला होता की साहेब 505(2) जे कलम आहे ते आमच्या विरोधात कसं लागू होऊ शकत नाही। जे विधान आहे ते व्यक्तिशः असेल, जे तथाकथित विधान होतं ते व्यक्तिशः होतं, ते की कुठल्याही समाजाला, धर्माला, पंथाला अनुसरून नव्हतं। या अनुषंगानेचा आमचा आर्ग्युमेंटचा पार्ट होता। त्या अनुषंगाने कोर्टाने आमची बाजू समजून घेऊन झालेला साक्षी पुरावा समजून घेऊन पडळकर साहेबांच्या आज रोजी या केस कामातून निर्दोष मुक्तता केलेली आहे। लक्ष्मण हाके सर ज्या गोष्टी बोलत आहेत त्याच्यावरती माननीय अजित पवारांनी तात्काळ बैठक घेतली पाहिजे आणि OBCच्या सर्व नेत्यांना बोलवलं पाहिजे आणि त्या बैठकीला माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ त्या बैठकीला उपस्थित पाहिजेत। सगळ्या प्रश्नांचे उत्तर तिथं मिळतील। जर निधी अडवला असेल तर निधी सोडता येईल, त्यांना निधी अडवला नसेल तर त्यांना सांगता येईल, म्हणजे लोकांच्या मध्ये एकदम स्पष्टता येईल। त्याच्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यावा। प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्याला उत्तर द्या ना। आपल्यावरती समजा माझ्यावरती एखादा आरोप झाला, मी पुराव्यानिशी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। जर OBCचं योजनांचे पैसे अडवले नाहीत असं जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मत असेल तर त्यांनी तशा पद्धतीनं क्लेरिफिकेशन द्यावं, महाराष्ट्राला सांगावं। लोकांच्या मनामध्ये याच्याविषयी शंका आहे तर त्याची शंकेचं निरसन करणं ती त्या खात्याची जबाबदारी आहे, त्यांनी ते करावं। विषयच राहणार नाही, वादच होणार नाही कुठला। पण राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत। कोकाटे साहेब असे मला वाटतं 2 वेळा त्यांच्याकडून अशी स्टेटमेंट झालेली आहेत आणि त्यांच्या नेत्यांनी काल त्यांना सांगितलेलं आहे मीडियामध्ये, मी बघितलं की बाबा परत तुम्ही अशा पद्धतीची स्टेटमेंट करू नका। तर राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांचं मागणी त्यांच्या पद्धतीनं असू शकते, परंतु माननीय मंत्री महोदय हे अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असल्याकारणानं त्यांच्याकडे सगळ्याच लोकांचं लक्ष राहतं आहे। त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित भूमिका मांडावी ही माझी त्यांना विनंती आहे। मला नाव सांगा ना त्या विरोधकांना। अरे देवाभाऊंसारखा गृहमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि कुणावरती अन्याय नाही। जिथं कुठं अन्याय होतोय त्याला लगेच वाचा फोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। एक साधं उदाहरण मी देतो। माझ्याच तालुक्या मतदारसंघामध्ये एका लहान मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर केला होता। 12 दिवसाच्या आतमध्ये त्याचं चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे 12 दिवसाच्या आतमध्ये इतक्या मोठ्या गुन्ह्याची। तर महिलांच्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार अत्यंत संवेदनशील आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बारकाईनं या सगळ्या विषयाकडे लक्ष देऊन आहेत। बघा, बाकीचे सगळे आरोपी त्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत बऱ्यापैकी आणि संतोष देशमुख सरपंचाच्या घरच्या लोकांचं स्टेटमेंट तुम्ही बघा की सरकारनं आम्हाला योग्य पद्धतीनं न्याय दिलेला आहे, या सगळ्या घटकांच्यावरती कारवाई केलेली आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे।
आज त्यामुळे कोर्टात एखादा आरोपी आता सापडला नसेल तर पोलीस त्याबद्दल अत्यंत काळजीपूर्वक त्या आरोपीला अटक करण्याच्या दृष्टिकोनानं प्रयत्नशील असतील. नक्की त्याला पण अटक केली जाईल. बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हा सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती. मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे. तर बघा, हा विषय बारामतीच्या आंदोलनाच्या नंतर परत एक दुसरं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभा राहिलं होतं 2018 आणि 19च्या मार्चपर्यंत. आणि 2019च्या मार्चला जे आंदोलन मुंबईला झालं, महाड ते मुंबई, तेव्हा एक तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या सोबत एक महत्त्वाची बैठक झाली होती आणि समाजाचे प्रमुख सगळे नेते त्या बैठकीला उपस्थित होते. आणि तिथून एक विषय पुढे आला होता की कोर्टामध्ये जी महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी विचारमंचची केस सुरू आहे, त्या केसमध्ये सरकारनं ॲफिडेव्हिट द्यायची आणि लागल ती तिथं मदत करायची अशी एक भूमिका त्या आंदोलनामध्ये ठरली होती. आणि मग तो सगळा विषय कोर्टाच्या केसवरती गेला. आता माननीय सरकारने तेव्हा ॲफिडेव्हिट पण दिलं, नंतर 2-3 ॲफिडेव्हिट लागणार होती, ती पण 22 ते 24च्या दरम्यान दिली. दुर्दैवानं गेल्या वर्षी मला वाटतं फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हायकोर्टामध्ये हा निकाल आमच्या विरोधामध्ये गेला. परत त्यातलाच एक जो व्यक्ती होता ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले, तिथून पण त्यांनी ती केस फेटाळलेली आहे. आता कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्याच्यावरती एक बैठक घेऊन सविस्तरपणे चर्चा करून आम्ही त्या विषयामध्ये सगळेच पुढं जातोय. पुनर्विचार याचिका मुंबई हायकोर्टमध्ये दाखल करावी का असा एक विषय पुढं आलेला आहे. तर त्या पद्धतीनं आम्ही सगळे प्रयत्न करतोय. सरकारनं आम्हाला कोर्टाच्या केसमध्ये खूप मदत केली होती, परंतु तिथं आम्हाला अपयश आलेलं आहे. म्हणून मी परवा चौंडीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सरकारनं खूप निर्णय केलेले आहेत. मध्ये अहिल्यादेवींच्या जयंतीपासून असतील किंवा अहिल्यादेवींच्या नावानं वेगवेगळ्या योजना करण्यापासून असेल किंवा धनगर समाजाच्या मुलांना जे आदिवासींना ते धनगरांना असेल, असे अनेक योजना केलेल्या आहेत. परंतु लोकांची भावना ही आहे की बाबा आरक्षणाचा प्रश्न निकाला पाहिजे. तर ती पण भूमिका मी 31 तारखेच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मांडलेली आहे. तर आम्ही नक्की तो विषय काय मागं आम्ही पडू देणार नाही. आम्ही सगळे धनगर समाजाचे कार्यकर्ते बसून हा विषय एकदा अजेंडा ठरवून आम्ही नक्की त्या विषयामध्ये पुढाकार घेऊ. तुम्ही चौंडीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये भाऊ उचलला होता, नेमकी काय भावना होती, कशामुळे तुम्ही त्या ठिकाणी भाऊ? मी माझी भूमिका त्या भाषणामध्ये मांडलेली आहे.